तर नमस्कार. दिवसाची सुरुवात जी आहे तर ती झालेली सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी जे आहे तर आलेली विराजचं टिफिन करण्यासाठी किचनमध्ये. तर आता यांची सेकंड शिफ्ट चालू आहे म्हणून सकाळी मी लवकर स्वयंपाक करत नसते. पण विराजच्या टिफिनपुरतं जे आहे तर मी चपाती वगैरे आहे त्याला करून देते. पण आज काय झालं ना, मी अगोदर फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर किचनमध्ये आले कारण की मला त्याला आज जे आहे तर टिफिनला अप्पे द्यायचे होते. तर अप्प्याचं जे टिफिन वगैरे होतं पॅक करून अगोदरच ठेवून दिलेला होता आणि त्यानंतर पीठ वगैरे जे आहे तर ते मळून ठेवून दिलं मी. कारण नंतरच्यासाठी आम्हाला चपात्या करण्यासाठी आणि नंतर जे आहे तर तो त्याचं रेडी झालेला होता. त्याचं चाललं होतं मम्मा, की मला आहे ना तू आज पावडर वगैरे तेल लावून देत असं तर मला त्याचं काही आवरून द्यायची गरज नाही पडत. पण मग त्याचं काय नाही, एखाद्या दिवशी मुलं आहे ना थोडेसे लहरी असतात, तर एखाद्या दिवशी त्यांना लहर येते त्या पद्धतीने विराजला पण आली होती. तर त्याला पण आवरून वगैरे दिलं. तो म्हणतो, "विधीचं कसं करती, मग माझं का नाही करत?" म्हणून त्याचं पण आवरून वगैरे दिलं आणि बेडरूममध्ये पण पसारा तुम्ही बघू शकता. कारण की काल एक्स्ट्रा कपडे धुतलेले होते, तर त्याच्या घड्या वगैरे ज्या आहेत तर करायच्या राहिलेल्या होत्या. लहान मुलं असली घरात, की थोडीशी कामं इकडे-तिकडे होतात. आणि त्यानंतर जे आहे तर तो त्याचे शूज वगैरे घालून घेतले आणि स्कूलला ज्याचं टायमिंग झालेलं होतं, तर 7:30 जे आहे तर ते वाजलेले होते. तर 7:30ला जे आहे तर तो जात असतो. तर तो गेला की मग त्यानंतर माझं बाकीचं जे पुढचं रुटीन चालू होतं. कारण की विदित आणि त्याचे पप्पा जे आहेत तर ते दोघंही झोपलेले असतात. मग नंतर त्यांना उठवायचं आणि मग बाकीचे जे कामं आहेत तर ते कंटिन्यू करायचे. नमस्कार, मी दीपाली. दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही बघू शकता आता 9:30 वाजलेले आहेत आणि व्लॉगची सुरुवात झालेली आहे. खरं तर व्लॉगची सुरुवात सकाळीच झालेली होती. विराजचं वगैरे जे आहे तर आवरून दिलं. पण त्यानंतर काय झालं माहिती का, माझं इतकं डोकं दुखत होतं ना आणि विदित उठला झोपेतून आणि त्याला झोपी घालण्यासाठी गेले ना, तर मला देखील झोप लागून गेली. तर अर्धा 1 तास आहे ना, मी पण झोप घेतली. म्हणजे माझं डोकंच दुखायला लागलं होतं. कारण सर्दी वगैरे पण झालेली ना, थोडंसं घसा पॅक वाटतोय. तर त्याला झोपी वगैरे घातलं. तर मग आता उठले, अंघोळ वगैरे झाली माझी. तर आता बाकीची कामं जी आहेत घरातली अजून सगळी काही बाकी आहे. तर ती कामं करते आणि सोबत तुम्हालाही बोलते. तर आली मी नंतर किचनमध्ये. पीठ वगैरे जे आहे तर ते भिजवून ठेवलेलं होतं मी. तर जवळ-जवळ अर्धा तास जे आहे तर ते ठेवले. माझी ती सवयच झालेली आहे. मी 15-20 मिनिटं ते अर्धा तास का होईना, पण पीठ जे आहे तर ते भिजवून ठेवत असते. जेणेकरून जे आहे तर चपात्या पण एकदम मऊ होतात आणि छान होतात. तर एका साईडला जे आहे तर आता विदित आणि त्याच्या पप्पांना जे आहे तर उठवलेलं होतं. तर त्यांच्यासाठी पण चहा वगैरे जे आहे तर एका गॅसवर ठेवून दिलेला होता. तर हे रोजच्याच रुटीनमध्ये आहे. फक्त एवढाच बदल आहे, की मी ते 1:30ला जे आहे तर सेकंडला जातं, तर मी 11:30-12ला जे आहे तर भाजी वगैरे करत असते. त्या अगोदर जे आहे तर चपात्या वगैरे 10-10:30 पर्यंत करून घेते मी. कारण की मग इतक्या लवकर स्वयंपाक केला, कारण त्यांना संध्याकाळचा टिफिन द्यायचा असतो. तर मग संध्याकाळचा टिफिन द्यायचा असला, की मग त्याच्यामुळे ते पोळ्या आणि भाजी जी आहे तर ती पातळ होतात आणि भाजी पण कधी-कधी खराब होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे जे आहे तर मी थोडंसं उशिराच स्वयंपाक करत असते. सकाळी फक्त विराजसाठी करते आणि चहा वगैरे जे आहे तर मी ते ओतून वगैरे घेतला आणि नंतर जे आहे तर आज मला थोडंसं उशीर झालेला होता उठायला. कारण की मी काय केलं ना, की विराज उठला, त्याचं आवरून दिलं आणि परत नंतर विधीत रडायला लागला, तर तो झोपायला लागला. त्याला झोपी घातलं, तर मला देखील अर्धा तास परत झोप लागली. तर त्यामुळे जे आहे तर मी बाकीचे कामं जी आहेत तर सगळीच कामं माझी लेट झाली जरा. तरी ते कामं करायला जे आहे तर मी बसली आणि मग त्यानंतर जे आहे तर यांचं पण चालू होतं. यांना पण चहा वगैरे देऊन टाकला आणि मग पुढच्या रुटीनला माझ्या सुरुवात झाली. चपात्या वगैरे झाल्या आणि त्यानंतर जे आहे तर गॅसवर कुकर ठेवला. कारण की यांनी आताच दारावर जे आहे तर ताज्या-ताज्या मस्त पालेभाज्या आलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये जे आहे तर मस्तपैकी मेथीची भाजी आणि पालकाची भाजी देखील घेतलेली होती. तर पालकाची भाजी जी आहे तर मी तुरीच्या डाळीमध्ये वरणासारखी डाळ-वरण जे असतं ना, त्या पद्धतीने करत असते मी पालक टाकून. तर त्यासाठी जे आहे तर कुकर ठेवला आणि लगेचच त्याच्यामध्ये फोडणीसाठी मस्तपैकी लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर अंबारी मसाले जे आहे तर 2 चमचे तो टाकलेला होता आणि आमच्या इथे जे आहे तर अशाच पद्धतीने पालकाची भाजी केली जाते आणि ती सगळ्यांनाच खूप आवडते. मुलं देखील आवडीने खातात. पालक वगैरे चिरून मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतला
आणि त्यानंतर जे आहे तर कुकरला जे आहे तर टाकून दिला. जर हॉकिन्सचं कुकर असेल ना तर त्याच्यामध्ये भाजी करणं खरंच सहज सोपं जातं. कारण की त्याच्यामध्ये जे आहे तर आपण कुठल्याही प्रकारची भाजी असं मिक्स मसाला वगैरे करून टाकलं की त्यानंतर 3-4 शिट्ट्या दिल्या ना तर त्यानंतर त्याच्यातच तयार होतं. तर वेगळी आपल्याला फोडणी वगैरे द्यायची गरज पडत नाही त्यासाठी. तर मी जे आहे तर अशाच पद्धतीने जे आहे तर नेहमी सोप्या पद्धतीने कसे कामं आपले पटकन आवरतील तर त्या पद्धतीने कामं मी करत असते. तर इथे जे आहे तर तुरीची डाळ पण भिजवून ठेवलेली होती, धुवून ठेवलेली होती. तर त्यानंतर जे आहे तर ती कुकरमध्ये टाकून घेतली आणि त्यानंतर जे आहे तर त्याला आता 2 ते 3 शिट्ट्या होऊ देणार आणि मग जे आहे तर आपली भाजी इथे मस्तपैकी रेडी होती. तर आता वाजलेत बघा 12:30 आणि घरातले सगळे जे काम आहे ना तर ते आवरलेली आहे आणि आता मी जे आहे तर मस्तपैकी जेवण वगैरे जे आहे तर ते करून घेते आणि त्यानंतर मग अजून थोडीशी बाकीचे जे घरातले एक्स्ट्रा काम आहे तर ते पण करायचे आणि परत एकदा तूप पण बनवायचे. तर आता सकाळीच बनवून घेणार होते पण म्हटलं की एकदा जेवण वगैरे करून घ्यावं कारण जास्त वेळ झाला की परत मग म्हणजे असं वेगळंच होतं मला ॲसिडिटी झाल्यासारखं. तर मग पटकन जेवण करून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा व्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करते आणि त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये जे आहे तर मी तुमच्यासोबत म्हणजे मला शेअर करता नाही आलं कारण मी व्लॉगच बनवलेला नव्हता. तर मी जे आहे तर इथं मस्तपैकी ना तर बांबू ट्री जी आहे ना तर ती घेऊन आलेली तुम्ही बघू शकता आणि ना तर त्याला जे आहे तर अशा पॉटमध्ये ठेवलेलं आहे मी. इतकं सुंदर वाटतंय ना ते. तर हे झाडे ना घरामध्ये ठेवणं खूप शुभ असतं. तर त्यासाठी जे आहे तर मी आणलेलं होतं. तर अजून बरेच काही झाडं आहेत तर ते पण आणायचे आहेत मला. कुबेरचं झाड जे असतं तर ते पण आणायचं आहे मला आणि अजून 2-3 आहेत बरेच बरेच. तर आता बघू आता सिटीमध्ये जाऊन नर्सरीमध्ये जावं लागेल. तर नर्सरी थोडी आउट साईडला आहे. तिकडे जायचं म्हणलं की थोडासा वेळच लागतो. तर त्यासाठी म्हटलं की आता वेळ काढू आणि मग स्पेशली जाऊ. तर तुमच्यासोबत पण नक्की शेअर करणार मी ते कुठले झाडं वगैरे आहेत आणि कुठले आणलीत मी. तर आता अगोदर जेवण वगैरे करते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा व्लॉग कंटिन्यू करते. तर वाजलेत बघा 3:30 आणि मी जे आहे तर किचनमध्येच उभी आहे. लाईट पण गेलेली आहे आज. वाजू नको बेटा. भरपूर वेळ झालाय अशी लाईट आहे ना नुसती ये जा करतीये आणि तुम्हाला वाटत असेल आता किचनमध्ये अंधारामध्ये काय? तर हे बघा विधीतला दूध पोळी खाऊ घालतीये. त्याची जो तो आहे ना तसं खात नाही. त्याला असं कुठल्यातरी गेममध्ये अडकून ठेवलं ना, तो निदान आहे ना 2-3 घास तरी खातो. तर इथं बघा माझं भांडे लावायचं काम चालू होतं, तर माझ्या आधी तोच भांडे लावतोय आता. काय करतोय तू? त्यांनी ना चमचे, प्लेटिंग जास्त खेळायला आवडतात. तर तो पण खेळतोय. आता मला तर तूप करायचं होतं, पण आता मिक्सर लावायचं म्हटल्यावर आता लाईट पण नाहीये. कंटिन्यू लाईट जाते आणि थ्रेडिंगसाठी कॉलनीतल्या ज्या लेडीज आहे 2-3 जणी तर त्या आल्या होत्या. त्यांची थ्रेडिंग वगैरे जे ते करून दिली तर त्या आता बसलेल्या होत्या. तर त्या आत्ता नेमकेच गेल्या आणि तोपर्यंत म्हटलं चला आता पटकन विधीतला जेवू घालून देऊया. कारण सकाळपासून त्यांनी थोडंसंच खाल्लेलं होतं उगं. तर आता दूध पोळी खाल्ली की जरा पोटामध्ये भरण असली की मुलं चिडचिड करत नाही आणि शांत पण राहतात. तर चला आता पटकन त्याला खाऊ घालून घेते आणि भांडे पडले तर ते आता दुपारचे जेवणाचे तर ते पण लावून घेते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आणि हो मला अजून एक सांगायचं होतं. ठीक आहे थोड्या वेळाने जे आहे तर मी पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तेव्हा तुमच्याशी बोलेल. तर इथे जे आहे तर आम्ही मस्तपैकी मी तूप करायला घेतलेलं होतं. तर मला अगोदर लोणी काढून घ्यायचं होतं. तर विरजण टाकून ठेवलेलं होतं मी त्याच्यामध्ये. तर एक दिवस आहे तर विरजण टाकून ठेवत असते मी अगोदर आणि बाहेर फ्रीजमधनं जे आहे तर ते भांडं बाहेर काढून ठेवत असते जेणेकरून त्याला थोडासा आंबटपणा येतो आणि तूप पण रवाळ आणि मस्तपैकी होतं. तर थंड पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे. 1 बॉटल भरून फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं होतं जेणेकरून लोण्याचा जो गोळा असतो ना तर तो थंड पाण्याने पटकन तयार होऊन वरती येतो. तर मी नेहमी अशाच पद्धतीने थंड पाण्याचा त्याच्यामध्ये वापर करत असते जेणेकरून आपल्याला जास्त वेळ जे आहे तर मिक्सरला फिरवायची गरज पडत नाही. तर साय ही जी आहे तर म्हणजे 8 ते 10 दिवसाची होती. तर भरपूर अशी साय जमा झालेली होती. तर त्याच्यामध्ये पावशेरच्या जे वर जे आहे तर तेवढं तूप तयार होतं आणि खूप छान तयार होतं. तर तुम्ही बघू शकता इथं बॉटलचं जे पाणी थंड तर ते थोडं थोडं मी जे आहे तर ते टाकून घेते आहे.
आणि त्यानंतर याच्यामधून जे आहे तर मी ताक देखील टाकून घेत असते. तर त्यानंतर मी जे आहे तर 2 ते 3 वेळेस फिरवलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान मस्तपैकी लोण्याचा गोळा आलेला आहे. आणि साईडला जे पातेल्यामध्ये पाणी ठेवले तर ते लोण्याचा गोळा धुण्यासाठी ठेवलेलं आहे मी. तर लोण्याचा गोळा असा तयार करून घ्यायचा, हाताने त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर जे आहे तर पाण्यामध्ये त्याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकून द्यायचं, जेणेकरून तो त्याला स्वच्छ धुवून काढता आलं पाहिजे. तर मी नेहमी अशाच पद्धतीने जे आहे तर तूप करत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला तरी वाटतं ही सोपीच पद्धत आहे. आणि ताक बघू शकता तुम्ही, पावशेर याच्यामध्ये भरपूर असं ताक निघलेले आणि आता कढई जी आहे तर ती ठेवून दिली आणि लोण्याचे गोळे व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले. आणि त्यानंतर जे आहे तर आता याला लोण्याचे गोळे कढईमध्ये जे आहे तर तूप बनवण्यासाठी मी टाकून देणार आहे. तर चला मस्तपैकी जे आहे तर इकडे तूप रेडी होतंय. तर तूप रेडी होतंय तर आणि तोपर्यंत जे आहे तर मी आता चहा पण ठेवून घेते. आम्हाला चहा वगैरे करून घेते. आणि त्यानंतर जे आहे तर आता मला संध्याकाळी गल्लीमध्ये हळदी-कुंकू आहे आमच्या इथे. तर तिथे जायचं एक माझ्या मैत्रिणीकडे. तर थोड्या वेळ जे आहे तर आता रेडी होते आणि त्यानंतर जे आहे तर पुढचा ब्लॉग जो आहे तर तुम्ही कंटिन्यू करते. संध्याकाळचे जे आहे तर 6:30 वाजलेत आणि मस्तपैकी जे आहे तर बघू शकते मी रेडी झालेली आहे. खूप दिवसानंतर, बऱ्याच दिवसानंतर ही साडी जी आहे तर ती घातलेली आहे. शक्यतो मी साड्या जास्त घालत नाही कारण मला आवरल्याच जात नाही साडी घातल्यावर. तर मी जे आहे तर आता हळदी-कुंकवाला जाते आणि नंतर जे आहे तर भाऊ घ्यायला येणार आहे. तर आम्हाला जे आहे तर तिकडे जायचं आहे आता आईकडे. कारण की तो आता जे आहे तर नागपूरला असतो. तो तिकडून आलेला आहे. तो मुलांचा चालला आता मामाकडे जायचं म्हणून. विराजचं तर केव्हाचं सुरू आहे. आणि अजून एक त्या दिवशी काय बेटा काय झालं? विधीचं पण चालू आहे किरकिर करणं. तर त्या दिवशी जे आहे तर माझे जे सबस्क्रायबर आहेत आर्यन गायकवाड ते पण व्लॉगिंग करतात. तर ते देखील आहे तर घरी भेटायला आले होते. तर खूप छान वाटलं मला त्यांनी जे आहे तर माझ्या व्लॉगला म्हणजे ॲप्रिशिएट करतात. माझ्या व्हिडिओजला, शॉर्ट व्हिडिओला पण नेहमी त्यांचं लाईक वगैरे सगळं काही असतं. तर त्या दिवशी ॲक्चुअली मला शूट करायला वेळ नव्हता. नाहीतर मी जे आहे तर शूट करणार होती व्लॉग. पण मी त्या दिवशीचा व्लॉग टाकलेलाच नाही कारण त्या दिवशी जे आहे तर मला विधीचं बोरन्हाण करायचं होतं. आणि हे असं असतं काही करायचं म्हटलं की मुलांचं. काय? काय? त्याला आता कळायला लागलंय ना तर आजकाल आहे ना हट्ट करतोय कुठल्याही गोष्टीवर. नाही बेटा नाही बघा बघ. तर चला तर मग आता पुढचा जो ब्लॉग आहे तर तो मी तिकडे गेल्यावर कंटिन्यू करते. तर मी भेटते तुम्हाला थोड्या वेळ. तर आत्ताच आली आहे इकडं. आता 7:30 वाजले. हळदी कुंकू वगैरे झालं आणि नंतर विवेक घ्यायला आला होता तर डायरेक्टली इकडेच आली होती मी. तर आईच्या चालू आहे आता पोळ्या वगैरे बनवणं. तिची तब्येत पण ठीक नव्हती पण मग आता आले मी आज. आता तर ती म्हणे की सगळ्यांचंच केलं तिने स्वयंपाक वगैरे. तर आता जे आहे तर थोड्या वेळाने जेवण वगैरे करतो. आणि विदूला काय आणलं मामानी? विदूला काय आणलं? दाखव दाखव दाखव. हे बघा स्निकर खातोय. स्निकर्स चॉकलेट आणले मामानी. काय आणले तुला? काय आणलं विदू? स्निकर कॅडबरी आणलेली त्याला ना. आणि विवेक आहे ना जास्त वेळ दिवस त्याला भेटलेला नाही तो झाल्यापासून ना. तर त्याच्यामुळे जे आहे तर तो ना थोडंसं कमी ओळखतोय. पण तेव्हा जेव्हा त्याने कॅडबरी दाखवली ना तर पटकन त्याच्याकडे गेला. आणि तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलंय की त्याला कॅमेऱ्यामध्ये यायला आवडत नाही. त्याच्यामुळं मी काही तुम्हाला त्याच्याशी भेटवणार नाही. जेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा तुम्हाला मी जो आहे तर त्याचं इंट्रोडक्शन पण करून देणार आहे. तर चला तर मग आता थोड्या वेळ जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा व्लॉग मी कंटिन्यू करतो. तर तुम्ही बघू शकता आता वाजलेत 8:45. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.